तयार झाली आपली नवीन रेसिपी मैद्याचा ढोकळा। चवीला अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी मैद्याचा ढोकळा। मैद्याचा ढोकळा बनवण्यासाठी इकडे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, इकडे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, इकडे ठेचा आहे, ठेचा म्हणजे मिरची आणि अद्रकचा मी ठेचा करून घेतलेला आहे। आपल्याला आता लागेल हळद, लागेल थोडंसं मी आलं खिसून घालते। आता घालूया पाणी। ढोकळ्याचं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया आणि सगळ्या पिठाच्या गाठी फोडून घेऊया। हे बघा, याला मी 5 मिनिटं असं फेटून घेणार आहे, पूर्णपणे गाठी फोडणार आहे। ही चमचाने थोडंसं मिक्स केलं आणि नंतर हे बघा हाताने मी असं फेटून घेणार आहे। आता टाकूया थोडीशी पिठी साखर, एवढं। आता टाकूया लिंबू फूल, आपण हे हाताने छान फेटून घेऊया। लिंबू फूल आणि साखर विरघळली पाहिजे। साखर मी पिठी साखरेचा वापर केलेला आहे, तुम्ही मोठी साखर असेल तरी वापरू शकता, कारण मी पिठी साखर दळून ठेवलेली असते। आता घालूया चवीपुरतं मीठ। आता 1 चमचा तेल घालूया आणि छान परत आपण फेटून घेणार आहोत। तेल घातल्यानंतर आपण 5 मिनिटं हे बघा या पद्धतीनं फेटून घेऊया, आपलं पीठ हलकं होईल। इकडे मी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे, 2 चिमटी। इकडे मी सोडा मिक्स करून घेतलेला आहे। आता घालूया इनो। आपण ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये बबल सुटतील। हे बघा, पीठ फुलायला लागलेलं आहे आणि पिठाचा कलरही चेंज होतोय। तर आपण हे फेटून घेऊया आणि पिठाला हलकं करून घेऊया। आता आपण भांड्यामध्ये केक टीन आहे, केक टीनला मी खाली ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मिश्रण घालूया आणि 20 मिनिटं वाफवून। इकडे गॅसवरती मी इडलीचा कुकर ठेवलेला आहे आणि हे बघा आपण हे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। मोठ्या आचेवरतीच ठेवायचं आणि 5 मिनिटांनी आपण मध्यम आचेवरती ठेवूया आणि ढोकळा शिजवून घेऊया। इकडे ढोकळा शिजून तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते, आपण थंड करून घेऊया आणि ढोकळा थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊया।